तुम्हाला माहितीये का, मृत्यूनंतर 60 वर्षांनी मेरी क्युरीची कबर का उघडली गेली? विज्ञानाची जननी मेरी क्युरी, ज्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात त्यांनी स्वतःच्या गाडीत एक्सरे मशीन बसवून लिटल क्युरीज नावाने सैनिकांचे प्राण वाचवले. काचेच्या वाडग्यात रात्री चमकणारा पदार्थ बघून त्यांना पोलोनियम रेडियम मूलद्रव्यांची कल्पना आली होती. मेरी क्युरींना अप्लास्टिक ॲनेमिया नावाचा आजार झाला आणि 1934 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहातून इतकं रेडियम बाहेर पडत होतं की त्यांना सामान्य पद्धतीने दफन करण्यात आलं नाही. त्यांना चक्क शिशाच्या जड शवपेटीत बंद करावं लागलं. 1995 मध्ये जेव्हा त्यांना फ्रान्सच्या पॅन्थिऑन मध्ये मानाचं स्थान देण्यासाठी कबर उघडली, तेव्हा शास्त्रज्ञांना धक्काच बसला. त्यांच्या अस्थी आणि कपडे आजही इतके रेडिओ ऍक्टिव्ह होते की ती कबर उघडण्यासाठी विशेष सुरक्षा साधकांची गरज लागली. मृत्यूनंतरही त्यांचं शरीर किरणांनी भरलेलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या प्रयोगशाळेतील वह्या, कपडे व इतर वस्तू सुद्धा आजही सुरक्षा पेटीत ठेवाव्या लागल्या. मॅडम मेरी क्युरी 2 वेगवेगळ्या विषयात नोबेल जिंकणारी जगातील पहिली एकमेव व्यक्ती होती. विज्ञानासाठी एवढं मोठं बलिदान देणारी हीच ती खरी रणरागिणी.